नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेणार आहोत सुपरफास्ट 50च्या माध्यमातून. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज विदर्भ दौऱ्यावर. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार. उद्धव ठाकरेंमुळेच राज ठाकरेंना शिवसेनेतून बाजूला केलं. उद्धव ठाकरेंच्या मनात असुरक्षिततेसोबतच पक्ष ताब्यात घेण्याची इच्छा होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा. शिंदे ढोंगी लोकांच्या नादाला लागून खोटं बोलतायत. 25 वर्षांपूर्वी मातोश्रीचे दरवाजेही शिंदेंसाठी खुले नव्हते. राऊतांचं प्रत्युत्तर. मुंबई गोवा महामार्गावरील कुचकामी कामाला रवींद्र चव्हाण जबाबदार. मुख्यमंत्र्यांनी रवींद्र चव्हाणांचा राजीनामा घ्यावा. शिंदे गटाच्या रामदास कदमांची मागणी. रामदास कदम अडाणी माणूस, युतीधर्म पाळतोय. सांभाळून बोला, नाहीतर तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही. रवींद्र चव्हाणांचा रामदास कदमांना इशारा. रामदास कदम 15 वर्ष मंत्री होते तेव्हा काय केलं? मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून कदमांनी केलेल्या टीकेला चव्हाणांचं प्रत्युत्तर. रवींद्र चव्हाण पागल झालेत. सार्वजनिक बांधकाम खातं सांभाळण्याची त्यांची लायकी नाही. चव्हाणांकडून युती तोडण्याचे प्रयत्न. रामदास कदमांचं चव्हाणांना प्रत्युत्तर. वारंवार भाजपवर बोलणं मान्य नाही, अशा टीकांमुळे मन दुखावतात. या मुद्द्यावर शिंदेंशी बोलणार. रामदास कदमांच्या वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया. आरक्षणात मी अडथळा आणला असं शिंदे म्हणाले तर त्याच क्षणी राजीनामा देईल. राजकारणातून संन्यास घेईल. जरांगेंना उत्तर देताना फडणवीसांची रोखठोक भूमिका. मराठ्यांविरोधात गेल्याचा फडणवीसांना पश्चाताप. आम्ही फडणवीसांना विरोधक मानत नाही. त्यांनी सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करावी. मनोज जरांगेंची फडणवीसांना विनंती. मराठा आरक्षणाच्या कायद्यात फडणवीसांचा मोलाचा वाटा. विरोधकांकडून फडणवीसांवर खोटे आरोप. मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. माझ्यावर ड्रोनद्वारे निगराणी आहे. भाजपचे आतापर्यंत 47 नेते मला भेटलेत. काहीही झालं तरी 113 आमदार पाडणारच. जरांगे पाटलांचा सत्ताधाऱ्यांना इशारा. अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत झिशान सिद्दीकी सहभागी. सिद्दीकींच्या राष्ट्रवादी प्रवेशाची केवळ औपचारिकता बाकी, तर काँग्रेस झिशान सिद्दीकींवर कारवाई करण्याच्या तयारीत. नवाब मलिकांना महायुतीत घेण्यास फडणवीसांचा नकार. मलिकांसोबत माझी भूमिका ठाम. फडणवीसांचं वक्तव्य. मलिकांना सोबत घेणं हे भाजपनं मान्य केल्याचं दिसतंय. मुलीला तिकीट दिल्यास चालेल, पण मलिक नको असा तोडगा काढलेला दिसतोय. मलिक अजित पवारांसोबत जाण्यावरून जयंत पाटलांची प्रतिक्रिया. भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांनाही अजित पवार नकोत. अजित पवार कंटाळून निघून जावेत असा विचार दिसतोय. सुषमा अंधारेंची महायुतीवर टीका. आमचं घर फोडलं, पक्ष फोडला, चिन्ह नेलं आणि विकासासाठी गेल्याचं सांगतात. भुजबळ जेलमध्ये जाण्यापासून वाचण्यासाठी भाजपसोबत गेले. सुळेंचा जोरदार हल्लाबोल. रवी लांडगे यांचा आज दुपारी 12 वाजता ठाकरे गटात प्रवेश होणार. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीमध्ये पक्षप्रवेश. पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 ऑगस्टला युक्रेन दौऱ्यावर. मोदी युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांच्याशी चर्चा करणार. मुंबई महापालिकेच्या लिपिक पदाच्या 1846 जागा सरळ सेवेने भरण्यात येणार. त्यासाठी 20 ऑगस्टपासून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येणार. राज्यात डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती होणार. 7,500 पदांसाठी भरती. मुंबई पोलीस दलासाठी 1200 पदं असणार. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून विविध अभ्यासक्रमांसह वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात. 5 पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक CET कक्षाकडून जाहीर. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांना अभ्यासक्रमांचे शुल्क संकेतस्थळावर प्रसिद्ध करावे लागणार. शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारले जात असल्याच्या विद्यापीठाकडे तक्रारी. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचा 11.47 किलोमीटर लांबीचा रस्ता वर्षभरापासून वापराविना. महामार्गाचा पुढील 50 किलोमीटरचा रस्ता 100% तयार नसल्यानेच रस्ता वापराविना. राज्याच्या काही भागात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस. महिन्याअखेरपर्यंत पाऊस कायम राहणार. हवामान विभागाचा अंदाज. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुण्याच्या भोरमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही मुसळधार पावसाची हजेरी. 2 तासाच्या पावसानं शहरातील रस्त्यांना नदीचं स्वरूप. पुण्याच्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील 4ही धरण क्षेत्रात पावसाला सुरुवात. 4ही धरणांमधील पाणीसाठा 97%. पाऊस सुरू राहिल्यास नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येणार. जळगावच्या भुसावळच्या हतनूर धरणाचे 4 दरवाजे पूर्ण, तर 2 दरवाजे 1 मीटरने उघडले. धरणातून 23,061 क्युसेकने पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात सुरू. 10 दिवसांनंतर भुसावळच्या तापी परिसरात जोरदार पावसाला सुरुवात. उकाड्याने हैराण झालेल्या ग्रामस्थांना काहीसा दिलासा. धुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा वाढला. 12 पैकी 4 धरण प्रकल्प 100% भरले, तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा. जून जुलै
महिन्यात झालेल्या पावसामुळे पुण्यातील 100 हेक्टरवरील पिकांचं नुकसान भरपाईसाठी 2,15,00,000 रुपयांच्या मागण्यांचा प्रस्ताव. पुणे शहरात 22 ऑगस्टला पाणीपुरवठा बंद. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार. 6,000 केळी उत्पादकांचा पीक विम्याचा प्रस्ताव केंद्राने नकारला. शेतकऱ्यांची चिंता वाढली. परभणी जिल्ह्यात पावसाची रिमझिम. पावसामुळे कपाशीची पिकं बहरली. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. नाशिकच्या येवल्यातील तळवाडे भागात अज्ञात व्यक्तीकडून 25 गुंठे वांग्याचं पीक उद्ध्वस्त. अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसांकडे तक्रार. नंदुरबार जिल्ह्यात ई पिकांची नोंदणी करताना तांत्रिक अडचणी. शेतकऱ्यांची तारांबळ. दमदार पावसामुळे भीमा आणि कृष्णा खोऱ्यातील धरणं तुडुंब भरली. तरीही पश्चिम महाराष्ट्रातील तब्बल 1,67,000 नागरिकांना 69 टँकरने पाणीपुरवठा. भुसावळच्या रेल्वे बोगद्याच्या रस्त्याची दुरवस्था. शहर आणि ZTC परिसराला जोडणाऱ्या नवीन बोगद्यात पाणी साचल्यानं नागरिकांचे हाल. परभणीच्या जिंतूरच्या पुंगळा तांडा गावाला जोडणाऱ्या पुलाचं काम अनेक महिन्यांपासून रखडलं. पूल नसल्यानं शाळकरी विद्यार्थी आणि ग्रामस्थांची तारेवरची कसरत. श्रावण महिना सुरू झाल्यापासून नवी मुंबईतील APMC बाजारपेठेत भाज्यांची आवक वाढली. आवक वाढल्यानं फरसबी, शेवगा आणि टोमॅटोचे दर घसरले. सणासुदीच्या तोंडावर चणा डाळ 100च्या उंबरठ्यावर. सणाच्या पार्श्वभूमीवर डाळीच्या मागणीत मोठी वाढ. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मूर्ती तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात. राज्यासह मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थान येथून नंदुरबारच्या गणेश मूर्तींना मागणी. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार अनिल गोटेंच्या उपस्थितीत बैठक संपन्न. बैठकीत शहरातील रखडलेल्या विविध विकास कामांचा आढावा. घोडबंदर किल्ल्यावर गर्दुल्ल्यांचा वावर. मीरा भाईंदर महापालिका प्रशासनाकडून सुरक्षेकडे दुर्लक्ष. विविध मागण्या करत गडप्रेमींकडून आंदोलन. वांद्रे पूर्व रेल्वे स्थानकाबाहेरील वाहतूक कोंडीबाबत उच्च न्यायालयाकडून चिंता व्यक्त. वाहतूक कोंडीच्या समस्येवर तातडीनं उपाययोजना करा. न्यायालयाचे वाहतूक पोलिसांना आदेश. राज्यात 700 आपला दवाखाना सुरू करण्याचं नियोजन. तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आता डिजिटल होणार. रुग्णांवर उपचार करणं सुलभ होणार. नंदुरबारच्या खांडबारा गावात रस्त्याच्या कामामुळे वाहतूक कोंडीची समस्या. तत्काळ रस्त्याची कामं पूर्ण करून वाहतूक सुरळीत करावी. ग्रामस्थांची मागणी. जळगावच्या एरंडोलमधून दुचाकी चोराला पोलिसांकडून अटक. तरुणाकडून 50,000चा मुद्देमाल जप्त. सांगलीत अनैतिक संबंधाच्या संशयावरून एकाची हत्या. 16 ऑगस्ट रोजी पांडुरंग शीद नावाच्या शेतकऱ्याच्या हत्येसाठी 6 लाखांची सुपारी दिल्याचं समोर. आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी. उत्तर जम्मू काश्मीरमध्ये भूकंपाचे 2 धक्के. 4.4 आणि 4.6 रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के. पहाटे लागोपाठ भूकंपाचे 2 धक्के. कोणतीही जीवितहानी नाही. तर काश्मीरमधील बारमुल्लामध्ये भूकंपाचं केंद्र असल्याची माहिती.